तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यश. प्रस्तुत सेवेकरता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 16व्या श्लोकातील 131वी ओवी आहे. काहीतरी माझं पूर्वजन्माचं भाग्य असेल की गुरुजींच्या या पतित पावन अशा ठिकाणी सेवा करायची संधी मिळाली. कारण आम्ही लहान असल्यापासून म्हणजे सर्वसाधारण एक 12-13 वर्षाचे असल्यापासून गुरुजींच्या सहवासात आहे. त्यांची कीर्तनं, त्यांची प्रवचनं नित्य ऐकत होतो, श्रवण करत होतो आणि त्यांच्यापासून बराच बोध पण आम्हाला मिळाला. आणि विनयानंद माऊलींच्या कृपेनं तो योग वारंवार आम्हाला मिळत होता आणि त्याचंच कुठंतरी एक फलद्रूप म्हणून हा आजचा सेवेचा योग आला. वास्तविक पाहता मी काही प्रवचनकार नाही आहे, साधा एक तुमच्यासारखाच साधक आहे. पण आज माऊलींची प्रवचन सेवा होती, पण त्यांची तब्येत बिघडल्यामुळं त्या वेळेला मला थोडं बोलण्याचा प्रसंग येतोय. तर न्यूनतेपुरते अधिकित सरते, त्या पद्धतीने तुम्ही सर्वजण ज्ञाते आहात, समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो. प्रस्तुत ओवीमध्ये माऊली काय सांगतात की सामान्य जीवाला आपण आध्यात्मिक जीवन जगत असताना अध्यात्मामध्ये आपल्याला ज्या उंचीवर जायचं आहे किंवा ज्या सततत्वाची प्राप्ती करून घ्यायची आहे, ती सततत्वाची प्राप्ती करून घेत असताना आपल्यामध्ये जे काही भेद आहेत किंवा भ्रांती आहे किंवा आपल्यामध्ये जे काही अज्ञान आहे, ते अज्ञान आपण दूर सारलं की मग ते तत्व आणि आपण वेगळे नाही असा एक अनुभव आपल्याला येतो. मग हे भेद कुठले आहेत? तर सुरुवात आपण त्यांनी माऊलीने काय म्हणले, प्रपंचू. हा प्रपंचच काय सांगितला आहे तुम्ही, त्यांनी भेदच आहे. म्हणजे हा प्रपंचाचा जोपर्यंत निराश होणार नाही, कशानं सोडून द्यायचं नाही आहे, विवेक आणि वैराग्यानं ह्या प्रपंचाचा निराश करायचा आहे. म्हणजे सत आणि असत ह्या दोन गोष्टींचं आपल्याला योग्य तो ताळमेळ घालून सततत्वाची अनुभूती आपल्याला घ्यायची आहे. आणि मी आणि परमात्मा पांडुरंग कोण वेगळा नसून माझ्यामध्येही तोच पांडुरंग आहे आणि सर्वांमध्येही तोच पांडुरंग आहे, असं ज्यावेळेला ज्ञानाची अनुभूती किंवा असं ज्यावेळेला आपल्यामध्ये विचारांची परिपक्वता येणार, त्यावेळेला आपण कोण वेगळे नाही हा आपल्याला ज्ञानाची एक अवस्था प्राप्त होणार आहे. त्याच्यामध्ये माऊली सांगत असताना असं सांगतात की राजहंस पक्षाला दूध आणि पाणी वेगळं करून त्यातलं तो काय करतो, दूधच तेवढं श्रवण करतो आणि पाणी सोडून देतो. किंवा दुसरा दृष्टांत देतात, एखादा सोनार आहे, एखादा ज्ञानी व्यक्ती आहे की त्याला सोन्यामधली सगळी माहिती आहे, तो काय करतो, जर सोनं आपण दुकानात खरेदी करायला गेल्यानंतर आहे तसा दागिना आपल्याला दिला जातो, त्यावेळेला त्याच्यातला हिनकस, त्याच्यात किती लाख आहे किंवा काय हे तपासलं जात नाही. पण ज्यावेळेला आपण परत मोड करायला जातो त्यावेळेला तो काय करतो, तो घेतो, अग्नीत घालतो, तावून सोलापून त्याच्यातला हिनकस बाजूला काढतो आणि शुद्ध सोनं तेवढं तो आपल्याकडे घेतो. आणखीन एक उदाहरण काय सांगतात, आपल्या ज्या माता भगिनी आहेत, जी सुगरण आहे, ती काय करते बघा, स्वच्छ अशा चांगल्या दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं आणि दह्याचं त्यानंतर काय करतात, घुसळून नवनीत म्हणजे लोणी काढलं जातं. आणि आपण सगळे शेतकरी वर्ग आहोत, सुगीच्या दिवसामध्ये भात वगैरे जोंधळे वगैरे काढण्याचं काम असतं. मग आपण सगळं कणीस आहे तसं घरी नेऊन ठेवतो का, काय करतो, त्याची मळणी करतो, वाऱ्यावर उफणतो आणि त्यातलं दाणं जे आहेत शुद्ध दाणे तेवढेच घेतो आणि कोंडा जो आहे तो बाजूला टाकतो. तसं माऊली काय म्हणतात, ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये, ह्या संपूर्ण चराचरामध्ये एक तत्व जे आहे ते व्याप्त आहे. मग हे मायोपादित ही जे काही प्रपंच आहे, ही सृष्टी आहे, ह्याचा त्याग करून तुम्ही त्या तत्वाचा स्वीकार केलात तर मग तुम्ही आणि तो वेगळा नाही. मग तो जो ज्ञानी लोक असतात, जे साधक असतात किंवा ज्ञानाच्या उच्चतम अवस्थेमध्ये पोचलेले असतात, त्यांनी हा सारासार विचार करून मिथ्या भ्रांती रूप सगळं हे जे काही जगत आहे त्याच्याबद्दल विवेकानं आणि वैराग्यानं अंतर ठेवून त्याच्यामध्ये राहून त्याच्यापासून परावृत्त राहून आपलं जीवन जगत असतात. मग असं जीवन आपल्याला जगायचं असेल तर सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे, आपल्यातलं अज्ञान दूर केलं पाहिजे. अज्ञान दूर करायचं आहे म्हणजे काय, आपण ज्या वेगवेगळ्या भ्रांती आपल्यामध्ये कल्पित केलेल्या आहेत त्या भ्रांती पहिला दूर केल्या पाहिजे. आता प्रामुख्यानं तसं विचार करायला गेलं तर बघा, शंकराचार्यांनी काय सांगितलं,
ब्रह्मसत्य जगन मिथ्या. आपल्या बाबतीत उलट आहे. आपण काय म्हणतोय, जगत सत्य ब्रह्म मिथ्या. का? कारण त्या ब्रह्माची अनुभूती आपण घेतलेली नाही. का? कारण ब्रह्म आपण दुसऱ्यामध्ये बघतोय. कुणामध्ये? भगवंतामध्ये, मूर्तीमध्ये किंवा एखाद्या आपल्या गुरूंमध्ये. पण स्वतःवर ते कधी आपण अधोरेखित करत नाही. त्याचं कारण काय? कारण स्वतःमधले काही अवगुण, काही वाईट गुण हे आपल्याला माहीत असल्यामुळं मी त्या पात्रतेचा नाही, मी त्या योग्यतेचा नाही, असा भ्रम तो आपल्यामध्ये पहिला तयार करून घेतात. आणि माझ्यापेक्षा हे कोणतर सगळे वेगळे आहेत, माझ्यापेक्षा कोणतर भगवंत वेगळा आहे, असा भ्रम. का असा भ्रम झालाय? कारण त्या जीवावर अनंत कालाचे संस्कार झालेले आहेत की तू कोणतरी अज्ञानी आहेस, तू कोणतर एक जीव आहेस, आणि तू ह्या पृथ्वीवर किंवा ह्या सृष्टीमध्ये जन्माला आल्यानंतर हे जे काही सृष्टीचं जे काही चक्र चालू आहे त्यातले सगळे सुखदुःखाचे भोग घेणारा सामान्य जीव आहेस. तुझ्यापेक्षा वेगळे तुझे गुरु आहेत, तुझ्यापेक्षा वेगळा तुझा पांडुरंग आहे. पण तोच पांडुरंग माझ्यामध्ये आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हा विचार आपण करत नाही. अभंग म्हणतो पण स्वतःवर कधी लावून घेतो का? बघा, नाही घेत. त्याचं कारण काय? अज्ञान, भ्रांती. मग जगन मिथ्या ब्रह्मसत्याचा जर तसा विचार करायला गेलं तर आपल्याला पहिला काय आहे, जगत सत्य आहे हीच एक मुळात पहिला भ्रांती निर्माण झालेली आहे. जगताची निर्मिती कशी झाली? जगताची निर्मिती म्हणजे एक शुद्ध स्फुरण जे आहे किंवा शुद्ध चैतन्य स्वरूप परमात्म तत्व आहे, त्याला एक स्फुरण झालं की बहु व्हावं, आणि बहु व्हावं ही जी कल्पना उठली, त्या कल्पनेबरोबर मायेची निर्मिती झाली. आणि मग मायेने काय झाली, हा संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. आणि मग ह्या सृष्टीमध्ये 4 खाणी 84 लक्ष योनीच्या माध्यमातून असंख्य जीव निर्माण आले. मग ते सजीव असतील, निर्जीव असतील, कोणत्याही प्रकारचे असतील, पण त्या सगळ्यांच्या मध्ये एक तत्व जे आहे, जसं हारामध्ये दोरा गुंफलेला असतो, तो दोरा काढल्यानंतर फुलं कशी विस्कळली जातात, तसं ह्या प्रत्येक चराचरामध्ये, प्रत्येक अणुरेणूमध्ये ते आत्मतत्व आहे किंवा ते चैतन्य तत्व काय ते सगळं व्याप्त आहे. फक्त आपण काय केले, अज्ञानाचा पडदा घेतलाय आणि त्याच्यापेक्षा मी कोणतरी वेगळा आहे असा आपण एक भ्रम करून घेतलाय. आता याच्यानंतर जर बोलायचं झालं तर दुसरा भ्रम येतो, तो म्हणजे अहंता ममता. मी माझे ऐसे आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. मी आणि माझं म्हणजे कोण? पहिला मी म्हणजे कोण? मी देह आहे. हाच पहिला मुळात मुख्य भ्रम आहे. भ्रमांमध्ये जर विचार करायला गेलं तर मी देह आहे हाच मुळात पहिला भ्रम आहे. हा देह कुणाचा आहे? पंचमहाभूतांचा आहे. हा काय केलाय? उसना घेतलेला आहे. कशासाठी? मोक्षापर्यंत जाण्यासाठी, त्या परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी, त्या पंचतत्वांकडे विनंती करून की बाबा मला भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. मग त्याच्यासाठी जर चांगलं उत्तम साधन कोणतं असेल तर तो हा मनुष्य देह आहे, आणि मला हा मनुष्य देह मिळावा अशी आपण त्यांच्याकडे मागणी करून तो पंचतत्वांपासून पंचीकरण होऊन हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. मग हा मनुष्य देह मिळाल्यानंतर त्याचं सार्थक कशामध्ये आहे? तर मोक्षामध्ये. आईच्या गर्भामध्ये मलमूत्राच्या पिशवीमध्ये तो गर्भ मोठा होऊन हा मनुष्य देह ज्या वेळेला बाहेर येतो, आत असतो त्यावेळेला सोहम सोहम म्हणत असतो, आणि बाहेर आल्यानंतर कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. मग बाहेर आल्यानंतर 12व्या दिवशी त्याला नाव ठेवलं जातं, संदीप. हा संदीप. मग तो संदीप धरून बसतो, मी संदीप आहे, मी संदीप आहे. पण असं कुठंही झालेलं नाही की मी संदीप नसून मी एक परमात्म तत्व आहे असं कोणीही म्हणत नाही. मग तू जे नाव ठेवलंय ते तसं आमचे विनयानंद माऊली आम्हाला सांगताना सांगायचे की 12व्या दिवशी नाव ठेवलं जातं आणि 12वीला नाव सगळ्या रेकॉर्डमधनं काढलं जातं. म्हणजे ज्याचं बारसं घातलं जातं त्याची 12वी ही घातलीच जाते. मग त्यामध्ये आपण आहोत सगळेजण. म्हणजे क्षमा करा, माझा अधिकार लहान आहे, तुम्ही सर्वजण वयानं ज्ञानानं मोठे आहात, पण चिंतनाचा विषय म्हणून मी त्या पद्धतीनं बोलतोय. जरा चुकलं तर माफ करून घ्या. मग हा जो देह अहंकार आहे, हा देह अहंकार काय? ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकात 36 तत्वांचा देह सांगितलाय. मग त्याच्यामध्ये प्रथम काय सांगितलंय? पंचमहाभूत, त्यानंतर अव्यक्त अहंकार, बुद्धी, अव्यक्त मन, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्या पंच ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, पंच कर्मेंद्रियांचे 5 विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, सांघात आणि धृती, असा हा 36 तत्वांचा देह आपण धारण केलेला आहे. आणि तो देह कुणाचा आहे? म्हणतोय माझा आहे, मी हा देह आहे. पण ह्या देहामध्ये असणारं जे तत्व आहे ते तत्व मी आहे असं का म्हणतं का? बघा, हा माझा देह आहे म्हणतोय, मी देह आहे म्हणतोय का? बघा कधी नाही, माझा देह. बरोबर.
मग हा 36 तत्वांच्या परे 37वं तत्व जे आहे ते भगवंत आहे, की ज्याच्या सत्तेनं हे सर्व क्रिया, हे सर्व चराचर, ही सगळी सृष्टी चलायमान व्हायला लागल्या. फक्त सत्ता त्याची आहे, पण करायला लागले कोण? प्रकृती करायला लागली, माया करायला लागली. प्रकृती करी कर्मी ती म्या केली म्हणे भ्रमे, ते तर करता या नामे बोलीला जीव. त्या कर्माचं करते पण माझ्याकडे घ्यायला लागलो. मी आज इथं छान बोललो, तुम्हाला सगळ्यांना आवडलं, तुम्ही वाहवा केलं, तर कोण बोललं? संदीप बोललाय. अरे पण कुठलं बोललायस? जे गुरूंचं आहे ते बोललायस, तुझं स्वतःचं काय सांगितलंयस? काहीच नाही. जे गुरूंच्याकडनं आलं, जे शास्त्राने संतांनी इतके सगळं कष्ट घेऊन जोपासून ठेवलेलं आहे, तेच तू सांगितलंयस ना. वेगळं काय सांगितलंयस? फार तर फार आवाज वेगळा असेल, सांगण्याची शैली वेगळी असेल, पण आहे कुणाचं? ते गुरूंचं आहे. पण मी केलंय म्हटलं की त्याचा कर्तृत्व भाव त्याच्याकडे आला. आणि हा कर्तृत्व भावच काय करतोय? ह्या देहाला किंवा ह्या जीवाला बंधाला कारण होतो. मग बंध आला की पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे सुरूच झालं. मग हा बंध जर पूर्ण आपल्याला बाजूला करायचा असेल किंवा या बंधापासून परावृत्त व्हायचं असेल, तर आपल्या हातात एकच गोष्ट आहे, ते म्हणजे क्रियमान कर्म. क्रियमान कर्म करत असताना आपण भगवंताला अर्पण करून करायला लागलो, भगवंताचं गुणानुवाद नामस्मरण करायला लागलो, सद्गुरूंचं स्मरण करून करायला लागलो, तर त्याचा बंध निर्माण होणार नाही. कारण प्रारब्ध कुणाला चुकलेलं नाही. ज्या अर्थी देह ह्या भूतलावरती जन्म घेतलाय, त्या अर्थी तो प्रारब्ध वशच आलाय आणि तो प्रारब्ध भोगण्यासाठीच हा देह आलेला आहे. आणि त्या देहाचं प्रारब्ध संपलं की तो देह इथं पडून जाणार आहे. कारण स्वभावता ह्या देहाला काय सांगितले? स्वभावता 6 नाश सांगितल्यात. जायती, अस्ति, वर्धती, विप्रीन्मती, अपक्षयती आणि विनश्यती. तो काय आहे? जन्म घेतो, त्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं अस्तित्व आहे. समजा मी इथं बसलोय, ह्यातनं आत्मतत्व बाजू गेल्यानंतर तुम्ही इथं ठेवणार आहे का त्याला? फार तर फार आमच्या गावापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करा आणि तिथनं त्याची विल्हेवाट लावली जाईल. पण त्याच्यामध्ये त्याचं काय आहे आत्मतत्व म्हणून याचं अस्तित्व आपल्याला समजते. त्यानंतर काय सांगितलंय? वर्धते, त्याच्यामध्ये वाढ होते. मी पण एक लहान बालक होतो, आता मी वय वर्ष 42-43 वर्षाचा युवक पुरुष आहे, आणखीन थोड्या दिवसांना आणि 70 वर्षाचा एखादा वयस्कर माणूस होणार आहे. म्हणजे काय व्हायला? त्याच्यामध्ये वाढ व्हायला लागली. त्यानंतर विप्रींमध्ये बदल होतोय. लहान असताना गुटगुटीत होतो, गोरा गोमटा होतो, आता काळा झालो, केस पिकली, हे सगळे बदल ह्या कशामध्ये व्हायला लागल्यात? देहामध्ये व्हायला लागल्यात. त्यानंतर काय? अपक्षयती, म्हणजे त्याच्यामध्ये क्षय होतो. म्हणजे जसजसं ते वाढत जातं आणि त्याची आयु मर्यादाप्रमाणे तो काय होते? कालांतरानं त्याच्यामध्ये म्हातारपण यायला चालू होतं आणि एक दिवशी तो विनश्यती, मरून जातो. कोण मरून जातो? देह. आणि आपण काय केलोय? हा देहोहम घेऊन बसलोय. मी देह आहे, मी कोणतर संदीप आहे, ही जी भावना आपल्या अंतःकरणामध्ये जी दृढ झालेली आहे, किंवा आपण हा जो भ्रम आपल्यामध्ये गुंतवून ठेवलेला आहे, तो भ्रम जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत आपल्याला हा भ्रम बांधूनच ठेवणार. तैसा देह अहंकार नाथीला, समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीच आहे. हा देह अहंकार जोपर्यंत ज्या दिवशी, ज्या वेळेला, ज्या क्षणाला हा देहोहम आपल्यातनं बाजूला होणार आहे, मग परमात्माने आपण कोण वेगळा आहे हे आपल्याला त्यावेळेला कळणारच नाही. कारण आपणच परमात्मा स्वरूप होऊन जाणार आहे. पण आपण काय करायला लागलो? सगळ्या गोष्टी या देहावर अधोरेखित करायला लागलोय. मी कोणतर साहेब आहे, मी कोणतर प्रवचनकार आहे, मी कोणतर या कुळातला आहे, मी कोणतर असा आहे, मी कोणतर तसा आहे. ह्या सामान्य गोष्टीमध्ये हा देह, हा जीव काय व्हायला लागलाय? गुरफटायला लागलाय आणि अधोगतीला चाललाय. ऊर्ध्वगतीला जायचीच त्याचा मार्गच नाही आहे. मग काय होतंय? त्याच्या पुढे गेलं की ती ममता येते. मी देह म्हणल्यावर ज्या वेळेला लहान आहे त्यावेळेला ही माझी आई, ही माझे बाबा, ही माझी घरातली मंडळी, चुलते, काका. मोठमोठं जसं मोठं होत जाईल तसं ही माझी मित्रमंडळी. त्याच्या पुढे गेलं की ही माझी बायको, त्याच्या पुढं ही माझी मुलं. मी आणि माझं ह्यामध्ये हा जीव काय करतोय? परत गुंतत परत अधोगतीलाच जातो. कारण अहंता, ममता, मी आणि माझं हे जोपर्यंत आपण विसरणार नाही तोपर्यंत आपल्याला काय होणार आहे? त्या सत्तत्वाची किंवा त्या परमात्म तत्वाची आपल्याला अनुभूती येणार नाही. आणि मग पांडुरंग आणि मी कोणतर वेगळा आहे, पांडुरंग आणि मी कोणतर दोन आहे, हा जो आपल्यामध्ये असणारा भ्रम आहे, तो भ्रम आपल्या बाजूला होणार आहे. कारण हा देहच मुळात काय आहे? नश्वर आहे, नाशिवंत आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंध. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कारण काय व्हायलंय? क्षणाक्षणाला आपल्याला मृत्यू आहे. ह्या देहामध्ये उत्पत्ती, स्थिती, लय हा क्षणाक्षणाला व्हायला लागलाय.
आज इथं वेळ आपण किती वेळ बसणार आहे हे ठरलेलं आहे आणि त्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. तो लय जसजसा त्या आपल्या देहाच्या प्रारब्धाच्या जवळ जाईल तसं आपण मृत्यूच्या जवळ जाणार आहे. मग जोपर्यंत तो क्षण यायच्या अगोदर जर आपण पांडुरंगाशी एकरूप झालो, त्या परमात्म्याशी एकरूप झालो, तर मग मृत्यूचं भय कुणाला आहे? मृत्यूचं भय कुणाला नाही. आपल्याला सर्वांना नचिकेतांची आणि यमदेवांची गोष्ट माहिती आहे. म्हणजे त्यांनी 3 प्रश्न विचारले. त्यांचे वडील ज्या गायी म्हणजे अंतकाल त्यांचा जवळ आलता, भाकड होत्या, अशा गायी ब्राह्मणांना दान देत होत्या. मग ते बघितल्यानंतर नचिकेतांना काय वाटलं, की अरे वडिलांच्या हातनं हे चुकीचं कर्म घडायला लागले, आपण त्यांना सावध करायला पाहिजे. नचिकेत 3-4 वर्षाचा लहान मुलगा, त्याचे वडील फार मोठे संत होते, साधू होते. मग ज्या वेळेला तो त्यांच्या वडिलांना सांगायला गेला, की तुम्ही हे सगळंच द्यायला लागलाय, तर मग मला कुणाला देणार? नचिकेत म्हणतो मला कुणाला देणार? वडील काय म्हणतात, तू गप रे जरा थांब, माझं सगळं आवडतो मग बघूया. परत थोड्या वेळाने गेला, परत तसंच झालं. तिसऱ्या वेळेला वडील कंटाळले आणि म्हणले, काय मी तुला यमाला दिलं, जा. ठीक आहे म्हणले, जातो मी. दुसऱ्या दिवशी बाहेर पडले. मग ज्या वेळेला त्यांच्या वडिलांना समजलं, की मी अनावधानानं म्हटलो की माझ्या मुलग्याला मी तुला यमाला दिलं, जा, म्हणजे मरणाला दिलं तुला, जा. मग त्यावेळेला ते परत त्यांना गेले, म्हणजे अरे मी रागाच्या भरात बोललोय, तू जाऊ नकोस. नाही म्हणले, तुम्ही फार मोठे संत आहात आणि संतांची वाक्य किंवा संतांचे शब्द खोटे ठरवून चालणार नाही, त्यामुळे मी जातो. आणि मग ते यम ते स्वतः यमाकडे जातात. आता तो दृष्टांत खूप मोठा आहे. तिथं गेल्यानंतर ते यमदेव जाग्यावर नव्हता, ते 3 दिवस येतात. हा 3 दिवस अन्न पाणी न करता त्यांच्या दारापाशी बसून राहतात. त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांना समजतं, की अरे एक ब्राह्मण कुटुंबातला मुलगा दारापाशी बिन काय खाता पिता बसलेला आहे. आणि मग ते आल्यानंतर त्याचे त्याग बघून ते विचारतात, तू 3 वर माग. मग 3 वरामध्ये त्यांनी पहिले 2 वर काय मागितले, की माझ्या वडिलांनी जे चुकून अनावधानानं त्यांच्या हातनं कर्म घडले त्याच्यापासून त्यांना मुक्त कर. दुसरा वर काय मागितला, की माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये जो भ्रम निर्माण झालेला आहे, माझ्याबद्दल जो राग किंवा व्याकुळता निर्माण झालेली आहे ती निर्माण कर. आणि तिसरं ज्या वेळेला प्रश्न आला त्यावेळेला त्यांनी काय विचारलं, की मृत्यूनंतर या जीवाचं काय होते. फार त्यावेळेला यमदेवाने त्यांना फार मोठी प्रलोभनं दिली. काय काय सांगितलं, अरे तू हा कशाला प्रश्न विचारायला लागलायस, मी जोपर्यंत ह्या गादीवर आहे तोपर्यंत तुला आयुष्य देतो, तोपर्यंत तुला स्वर्ग सुख देतो, सगळ्या तुला पैसा अडका संपत्ती देतो. मला म्हणतात मला ह्याची काहीही अपेक्षा नाही आहे, मला एकच पाहिजे की मी हा जीव मृत्यूनंतर ह्याचं काय होतं. मग अशी निष्ठा किंवा असं ज्ञान आपल्यापाशी जर यावं पाहिजे असेल तर आपल्याला पहिला मी देह आहे ही भ्रांतीच आपली पहिला बाजूला सारली पाहिजे. कारण सगळं जे काय चाललंय ते देहावरच चाललंय. कारण देहाला अनुरूप गोष्टी असेल तर आपल्याला काय वाटतंय, सुख होतंय, आनंद होतोय. आणि प्रतिकूल परिस्थिती आली तर दुःख होतंय, नको वाटतंय, राहू दे आता, कंटाळा आलाय, जाऊ दे आता, मरूया एकदाच. आजारी पडले, एखादा वयस्कर माणूस कुटुंबात व्यक्ती असेल तर आजारी पडल्यानंतर काय अवस्था असती बघा त्याची. तसं हा देहोहम आणि या देहावर आधारित असलेले मी आणि माझे. मग मी माझ्यामध्ये सगळं आलं, पत्नी आली, मुलं आली, संपत्ती आली, संतती आली, शेतीवाडी आली, घर बंगला, हे सगळं आलं. हे माझं आहे, हे माझं आहे म्हणून त्याला कवटाळून बसतंय आणि मग परत अधोगतीला जात. त्याच्यानंतर काय सांगितलं, भेदभ्रांतीमध्ये आता ही झाली कर्तृत्व भोक्तृत्व. कर्तृत्व घेतंय, मी कोणतरी एक मोठा ऑफिसर आहे, माझ्याकडं एक 600-700 लोक येतात, मी त्यांची इन्कम टॅक्स रिटर्न भरून देतो, सगळी त्यांची कामं व्यवस्थित करतो, हे ऑफिसमधलं. मठात गेल्यानंतर मठातलं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे तिथलं नियोजनाचा जो भाग आहे तो सगळा मी बघतो, प्रसाद मी करतो. कर्तृत्व माझ्याकडं, मुलांचं शिक्षणासाठी मी कष्ट करतो, त्यांना सगळं देतो, बायकोला जे पाहिजे ते देतो आणि बाकीचे सगळे समाजामध्ये जे काही लागतं ते करून घेतो. म्हणजे हे सगळं कोण कराले, मी कराले. मी होतो म्हणून झालं नाही तर काय करते, ते घास होता काय त्यांचा. हे जे कर्तृत्व आहे, हा जो कर्तृत्वाचा अभिमान आहे ना, हा फार सूक्ष्म अहंकार आहे. आणि हा सूक्ष्म जोपर्यंत आपण आपल्यावर तो अधोरेखित करत नाही, आपल्यामध्ये तो बघत नाही, तोपर्यंत अध्यात्मामध्ये प्रगती होणार नाही. स्वतःमध्ये पहिला ते बघायला पाहिजे. स्वतःमध्ये उठणारे कल्प, स्वतःमध्ये उठणाऱ्या कल्पना, स्वतःचे उठणाऱ्या वृत्ती, या सगळ्या भगवंताच्याकडे चालल्यात का विषयांकडे चालल्यात हे आपण बघायला पाहिजे. कारण बुद्धी कुठं सांगितल्या, जीव आणि आत्मा यांच्या सांधित राहते. जर ती जीवाकडे गेली तर ती अधोगतीला जाणार. कारण काय झालंय, जीव काय म्हटलाय, अविद्या उपाधी चैतन्याला जीव म्हटले आणि विद्या उपाधी चैतन्याला ईश्वर म्हटले. ईश्वर काय करतोय, फलदाता,
प्रेरक आहे तो काही करत नाही, फक्त काय करतोय, तुम्हाला प्रेरणा द्यायचं काम करतोय. पण करायला लागले कोण, सगळं अज्ञानात जीव करायला लागलाय. त्यानं काय केलाय, मी देह हा जीव हा अहंकार धारण करूनच तो पुढे चाललाय. हीच एक मुख्य भ्रांती आहे. आणि ही जोपर्यंत भ्रांती आपण बाजूला सारणार नाही तोपर्यंत आपल्याला अध्यात्मामध्ये किंवा संतांचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये रुजणार नाही. कारण अंतःकरण जर कोमल करायचं असेल तर पहिला आपल्याला स्वतःमध्ये ते बदल करायला चालू करायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ते बदल करणार नाही तोपर्यंत काहीही आपल्या अंतःकरणावर परिणाम होणार नाही. आणि कर्तृत्व भोक्तृत्व, पुढचं आलं भोक्तृत्व. मी हे सगळं करतोय म्हणल्यावर मला सगळ्यांनी मान द्यायला पाहिजे. मी गेलो की मला नमस्कार केला पाहिजे. मी गेलो की माझी पूजा केली पाहिजे. घरातल्यानी मी आल्याबरोबर मला सगळं हातात साहित्य द्यायला पाहिजे. माझी खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी नीट. का? मी सगळं करायला लागलोय, माझ्यामुळं चाललंय. अरे तुझ्यामुळं काय चाललंय? काहीच चाललेलं नाही. चालवता धनी वेगळाच आहे. आपण काय आहे? आपण एक निमित्त आहे. एक ठराविक कालमर्यादेसाठी ह्या भूतलावरती आलेला एक साधा जीव आहे. आपल्यासारखे असे अखंड जीव आहेत, कितीतरी 84 लक्ष योनी सांगितलेत. प्रत्येक जीव त्याचं कार्य त्याच्या ठिकाणी चालू आहे. पण ह्या कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती आपण घेऊन आपण काय करायला लागले, हळूहळू पुन्हा अधोगतीला चाललो. त्याच्यानंतर काय सांगितलंय, विकार भ्रांती सांगितले. हे जे पंचतन्मात्रा आहेत, पंच विषय आहेत, शब्द स्पर्श रस रूप गंध, ह्या पंचतन्मात्रा सांगितल्यात. आणि ह्या प्रत्येक विषयाची एक त्याचा विषय ते घेऊन जगायला लागले. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे, तैसा हृदयामध्ये मी असता राम, सर्व सुखाचा आराम, का भ्रांताशी कामू विषयावर. म्हणजे पंचतन्मात्रा किंवा हे 5 जे विषय सांगितल्यात त्याच्यामध्ये शास्त्रकार उदाहरण देत असताना काय सांगतात, तर शब्द म्हणजे काय, माझी कोणीतरी स्तुती केली तर मला आनंद होणार. आणि मला कोणतरी नावं ठेवलं तर इथं मी बोलू शकणार नाही, तुम्ही सगळे मोठे आहात, पण आतमध्ये कुठंतरी ते त्याचं काम करत असतं. इथं गेलो, एवढं बोललो आणि मला सगळ्यांनी नावच ठेवली, परत काय तिकडे जायचं नाही. गुरुजी होते तोपर्यंत ठीक होतं. हे कधी होणार, ज्यावेळेला मला कोणतर बोलणार, कोणतर नावं ठेवणार त्यावेळेला. आणि चांगलं म्हटलं तर परत मला कधी बोलवतात बघूया आता. म्हणजे ही पण वृत्ती, म्हणजे अनुकूल असेल तर चांगलं म्हणते, प्रतिकूल असेल तर दुःख होते. तसं हे शब्द आहेत ना, हरिणीचं उदाहरण दिले. पारधी काय करतोय, सुंदर अशी बासुरी वाजवायला चालू करतोय. आणि ती हरिण काय करते, त्या बासुरीच्या रागाच्या मोहामध्ये गुंतते आणि ती कुठं बासुरी वाजायला लागल्या तिकडं जाते आणि ते तिथं जाऊन शांतपणे बसते. पण त्या पारध्यानं तिथं जाळं टाकलेलं असते आणि काय होते, तो तिला पकडतो आणि तो गतप्राण होतो. हे शब्दाचं उदाहरण सांगितलं. शब्द स्पर्शामध्ये हत्तीचं उदाहरण सांगितले. सर्कशीत, जुन्या काळात सर्कशीत हत्ती वगैरे पकडायची. मग हत्तीला पकडायचं कसं, हा मोठा प्रश्न असायचा. मग काय करायचं, हत्तींचा कळप बघून त्याच्या विरुद्ध बाजूला मोठा खड्डा काढला जायचा आणि त्याच्यावर लाकडं पालापाचोळा टाकून तो मुजवला जायचा. आणि त्याच्या पलीकडे एक हत्तीनीचा पुतळा उभा करून ठेवलेला असायचा. आणि मग तो हत्ती त्या हत्तीनीला बघितल्यानंतर तिला भोगण्याच्या इच्छेत तू मदमस्त होऊन तिकडे पळत जातो आणि काय करतो, त्या खड्ड्यावरून जात असताना त्या खड्ड्यात पडतो आणि सर्कशीत जातो, दुसऱ्यांच्या तालावर नाचतो, नाहीतर गतप्राण होतो. कारण हत्तीचे दात काढून जुन्या काळामध्ये विकले जाते. त्यांना शब्द स्पर्श रस रूप म्हणजे पतंगा पक्षीचं उदाहरण दिले. तो काय करतोय, स्वतः मी कोणतरी वेगळा आहे आणि अग्नीला विजवायचा आहे, त्या अग्नीवर उडी घालतो आणि अग्नी विजवायचा प्रयत्न करत असतो आणि स्वतः जळून जातो. रसामध्ये त्यांनी माशाचं उदाहरण सांगितले. मासा धरणारे लोक काय करतात, गळाला काहीतरी लावतात आणि ते आमिष त्या नदी पाण्यामध्ये सोडतात आणि त्या आमिषाच्या प्रेमापोटी किंवा ते आमिष मी खावं म्हणून तो मासा जातो आणि ते धरतो आणि गतप्राण होतो. आणि शेवटचं सांगितलंय ते म्हणजे भुंगा. कमळाचा मकरंद सेवण्यासाठी तो भुंगा त्या कमळावरती जाऊन बसतो. तो मकरंद सेवन करत असतो, तो सुख अनुभवत असतो. संध्याकाळ होती आणि कमळ काय होते, बंद होते. मोठमोठी लाकडं झाडं फोडणारा भुंगा त्या कमळाच्या मोहाच्या पाशात गुंततो आणि आपण त्यातून बाहेर पडत नाही. सकाळी हत्ती वगैरे जनावर आल्यानंतर ते कमळाचे झाड खाल्ल्यानंतर तो काय होतो, त्यांचं भक्ष्य होतो आणि त्या दिवशी मरून जातो. तसं आपलं झालंय. कर्तृत्व भोक्तृत्व अभिमान असेल किंवा हे विकार आहेत, ह्या विकारांच्यामुळं आपण ह्या विषय सुखांमध्ये इतकं रममान झालो आहे की मीच तो पांडुरंग आहे किंवा मीच तो भगवंत आहे, माझ्यामध्येच तो तत्व आहे. मग मी जगामध्ये जीवनामध्ये व्यवहारामध्ये मी आचरण कसं ठेवलं पाहिजे हेच विसरतो आणि ती कर्तृत्व भोक्तृत्वाची अहमपणा आपल्याकडे घेऊन पुढे जातो. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काय सांगितलं, त्याच्या पुढे जाऊन भेदभ्रांती सांगितली. आता भेदभ्रांती
भेदभ्रांती सांगायला गेलं तर त्याच्यामध्ये मुख्य 5 भेद सांगितलेले आहेत. एक जीव ईश्वर भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद आणि जड ईश्वराचा भेद. आमचं काहीतरी पुण्य असेल की शास्त्रीजींच्या पाठास आम्हाला जायला मिळतं आणि त्यांच्याकडनं श्रवण केलेलंच मी तुम्हाला परत इथं सगळं सांगायला लागलेलं आहे. कारण त्यांच्या पाठामध्ये बसल्यानंतर जी आकलन शक्ती निर्माण झाली, माऊलींनी सांगितलं जा तुम्ही शिकून घ्या, बघा कसे सांगतात, काय असते अध्यात्म कळायला पाहिजे, फक्त इथंच बसून करून होणार नाही. मग जीव ईश्वराचा भेद सांगितलाय. आता मगाशी म्हटलो आपण तसं जीव म्हणजे कोण सांगितलं, अविद्या उपाधी चैतन्य, आणि ईश्वराला काय म्हणले, विद्या उपाधी चैतन्य. ईश्वराचं जर मूळ हे बघितलं तर त्याला ब्रह्म म्हटले आणि जीवाचं मूळ चैतन्य त्याला कूटस्थ म्हटले, आणि ह्या दोघांच्या वर एक परमात्म तत्व आहे. मग जीव आणि ईश्वरामध्ये भेद का बघितला जातो, तर त्याच्यासाठी शास्त्रकार उदाहरण देतात बिंब प्रतिबिंब न्यायाचं. आरसा आणि त्याच्यामध्ये पडणारं बिंब. आरसा आपण समोर धरला तर त्याच्यामध्ये काय दिसतं, आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. सकाळी उठल्यानंतर गंध टिळा लावत असताना आपण करतो, समोर आरसा धरतो, टिळा लावतो, फिरतो, आणि आरसा बाजूला काढल्यानंतर बिंब कुठं आहे आणि प्रतिबिंब कुठं आहे. तसं हा जीव आणि हा ईश्वर हे दोन नसून हे एकच आहेत, त्या परमात्मा तत्वाचे आहेत. फक्त काय झालंय, आपल्यामध्ये ती भ्रांती निर्माण झाल्यामुळे आपण त्याच्यामध्ये भेद मानायला हवं. त्याच्यानंतर जीव जीवाचा भेद सांगितला आहे. जीव जीवाचा भेद सांगत असताना मी पुरुष, ही स्त्री, हा प्राणी, हा पशु, हा पक्षी, किंवा आपल्यामध्ये सुद्धा भेद बघितला जातोय. मी कोणतर ब्राह्मण आहे, मी कोणतर क्षत्रिय आहे, मी कोणतर वैश्य आहे, मी कोणतर शूद्र आहे. हा भेद आपल्यामध्ये बघितला जातो. मी काळा आहे, मी गोरा आहे, हा नकटा आहे, हा पांगळा आहे. हा भेद जीवांमध्ये, दोन जीवांमध्ये भेद बघितला जातो. पण वास्तविक पाहता मगाशी आपण चिंतन केलं तसं हा देह कुणाचा आहे, पंचतत्वांचा देह झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आत वास करणारा जो परमात्मा तत्व आहे ते आणि मी कोण वेगळा नसून तो एकच आहे, हे ज्ञान आपल्याकडे नसतं. कारण आपण जीव जीवामध्ये भेद करत असतो. मगाशी आपण हाराचं उदाहरण घेतलं, ते सगळ्यामध्ये ते अनुस्तुत आहे, पण आपण कोणतर त्याच्यापेक्षा वेगळा आहे असं मानून त्याच्यापासून तो बाजूला व्हा, हा एक भेद सांगितला. त्याच्यानंतर काय सांगितलं, जीव जडाचा भेद. जीव आणि जड म्हणजे आपण पंचविषय सांगितले, हे काय दुःखास कारण आहेत. सुखास एकही विषय कारण नाही, ते सगळे दुःखासच कारण आहेत आणि त्या विषयाच्या प्राप्तीसाठी दुःखच होतं. मग हे काय करायला लागलं, मग त्याच्यामुळे काय होतं, दुःख, द्वेष, मत्सर, ह्या सगळ्या गोष्टी ह्या जडाला आपण जवळ केल्यामुळं जीव जड, आणि मग त्याच्यामधनं होणारे सगळ्या गोष्टी पुढे निर्माण होतात आणि तो परत अंतःकरणामध्ये भेद निर्माण होतो. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं काय, जड जडाचा भेद. जड मुळात काय, नाशिवंतच आहे. ते जड काय आहे, नष्ट होणार आहे, कधी ना कधीतरी ते नाश पावणार आहे. पण त्या जडाबद्दलचं काय होते, आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीतरी भेद आहे. आता हा टेबल आहे, हे आपण इथं व्यासपीठावर बसलो, हे जड आहे, मी कोणतर त्याच्यापेक्षा सजीव वेगळा आहे, हा एक भाव निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये भेद बघायला चालू होतं. हा भेद काय सांगितलाय, कल्पित भेद सांगितलाय. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. पण आपण काय करतो, भेदच बघायला लागलोय. हा भेदभ्रम जोपर्यंत आपल्यातला जाणार नाही, ही भेदबुद्धी जोपर्यंत आपण त्यागणार नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये आपल्या आध्यात्मिक विकासाची सुरुवात होणार नाही. आणि शेवटचा सांगितलाय तो जड ईश्वराचा भेद. जर मुळात जीव ईश्वरच मध्ये काही भेद नाही, तर मग ईश्वरामध्ये आणि जडामध्ये कसा भेद असू शकेल. पण आपण अज्ञानानं तो मानायला लागलोय आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन चालू आहे. मग मुळात पहिला हे काय करायला पाहिजे, हे सगळं बाजूला सारायला पाहिजे. मग हे सगळं जर ज्ञान आपल्याला आत्मसात करून घ्यायचं असेल किंवा आपल्याला ते ज्ञान आकलन करून घेऊन त्याच्याप्रमाणे आपल्याला जर जीवन जगायचं असेल, तर आपल्याला एकच पर्याय आहे, ते म्हणजे अनन्य भावानं आपल्याला सद्गुरूंना शरण जायला लागणार. सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागी, मनाची या जोगे सिद्धी पावे. जर सद्गुरू आपले असतील, गुरुजींच्या सारखे सद्गुरू आम्हाला भेटले आमच्या जीवनामध्ये, लहानपणापासून आम्ही त्यांच्या समोर जायचं म्हणजे भ्यायचो. आश्रमात आले, मठामध्ये आले की त्यांच्याशी वार्तालाप करायचं म्हणजे भ्यायचो. मी आणि एक माझा मित्र होता, आम्ही दोघं सांगलीला चाललो होतो आणि गुरुजी कीर्तनाला चालले होते आणि आम्ही त्यांना बघितलो, त्यांची शीट रिकामी होती, पण जवळ जाऊन बसायचं धाडच झालं नाही आमचं. कारण स्वभाव माहित होता आम्हाला. आश्रमात आल्यावर आम्ही दप्पून असायचो सगळ्यांना. तेवढेच प्रेमळ होते पण तेवढेच कठोर होते. कारण माता ही मुलांच्यावर प्रेम करत असते. कशी करते, चुकली की एक धपाटा घालेल, तुला पटकीचा फोड उठला म्हणेल, पण खरंच म्हणत असेल तिच्या आत काय होत असेल. तसं सद्गुरू काय करतात, आपलंसं केलं एकदा त्याने की ते काय करतात, त्याला करून. पण आमच्यामध्ये ती भीती होती, पण ती आदरयुक्त भीती होती. त्यांच्याकडनं घेतलेलं ज्ञान, त्यांच्याकडनं घेतलेले संस्कार,
हे आमच्या निदान ह्या जीवाचं काहीतरी पुण्य असेल, हा जीव जोपर्यंत आहे म्हणजे हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत निदान ते आमच्या जीवनामध्ये वापरण्याचा आम्ही परोपरीने प्रयत्न करतो. आश्रमाचं आमच्या मठामध्ये येऊन त्यांनी दिलेलं योगदान आहे. दरवर्षी 2 कार्यक्रमाला त्यांचं प्रवचन सेवा असायची. वेदांत एवढा सांगायचे, सगळं आमच्या डोक्यावरनं जायचं. आणि आता त्यांची प्रवचन कीर्तन ऐकल्यानंतर म्हणतोय गुरुजींनी त्यावेळेला हे सांगितले आणि मला हे आता कुठेतरी जरा 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 समजायला लागले. असं दुःख होतं. ज्या वेळेला गुरुजी सडळ हाताने आपल्याला सांगत होते त्यावेळेला आम्ही ते घेऊ शकलो नाही, कारण आमचं पात्रच रिकाम होतं. माझी झोळी फाटकी होती आणि आम्ही काय करायला लागलो, त्याच्यात सोन्याची भिक्षा मागून गोळा करत फिरायला लागलो. ती कशी राहील, खालनं पडून जाणार. तसं काहीतरी पूर्वजन्माचं कर्म चांगलं असेल तर आपल्याला सद्गुरू चांगले भेटतील. आणि जर सद्गुरू आपल्याला चांगले भेटले तर आपल्या ह्या जीवनाचा, आपल्या ह्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय होणार नाही, थांबणार नाही. कारण एक सद्गुरूच असतात की ते आपल्याला काय करतात, सर्व मोहापासून. कारण अधिकाऱ्याची व्याख्या सांगत असताना विचारसागरामध्ये काय सांगितले की मलविक्षेप गेलेला, या जन्माच्या आणि पूर्वजन्माच्या पुण्यकर्मामुळे मलविक्षेप गेलेला आणि आवरण दोषासाठी सद्गुरूंच्याकडे गेलेला. मग असा अधिकारी पुरुष जर आपल्याला व्हायचा असेल तर आपल्यातला मलविक्षेप पहिला बाजूला करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपलं कर्म चांगलं पाहिजे, उपासना निरपेक्ष पाहिजे, कर्म स्वच्छ पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर मग आपल्या अंतःकरणामध्ये तो बदल होत जाणार आहे. आणि कोणताही विषय असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, कोणतीही क्रिया असू दे, ती आपण आपल्याला पहिला लावली पाहिजे. मी आज चांगलं बोलतोय का आबासाहेब चांगलं बोलतात, हा जर दृष्टिकोन ठेवून मी इथं बसलो असेल तर मग माझ्यासारखा मूर्ख कोण नाही. मी इथं बसलोय ही काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई आहे, आपल्या सर्वांचं काहीतरी ऋणानुबंध आहे आणि भगवंताची, गुरुजींची, निवृत्तीनाथ महाराजांची सेवा करायची, त्या निमित्तानं सेवा करायची संधी मिळते, हे माझ्यासाठी खूप आहे. आणि ह्यातनं मी काय घेतलं, ह्या इथल्या लोकांच्याकडनं काय प्रेम घेतलं, इथल्या लोकांच्याकडनं काय मी चांगले गुण घेतले, हा जोपर्यंत मी स्वतःवर विचार करणार नाही, स्वतःला अधोरेखित करणार नाही. कारण काय होतंय, मी बघत असताना माझा विचार करत नाही, मी समोरच्यांचा विचार करत असतो. स्वतःवर पहिला करायला पाहिजे, मग दुसऱ्यांच्याकडे करायला पाहिजे. कारण आपण स्वतःला जर चांगले वळण लावले, आता बघा आपल्या एखाद्या घरामध्ये लहान मुलं असेल तर ते काय करते, येतं वडील जे करते तया नाम धर्म ठेविती. म्हणजे घरातली मोठी वडीलधारी लोक जे जसं वागत असतात तसंच ते वागायचा प्रयत्न करतो. एखाद्याला धूम्रपान करायची सवय आहे, तो धूम्रपान करत असेल, त्यांनी ते टाकलेलं तुटक बघते, तिकडचं बाजूला गेलं ते आपण घेते आणि आपण तसं करायला चालू करते. मग का? अज्ञान. मग जोपर्यंत आपण स्वतःला ते लावत नाही, मी त्याला सांगायच्या अगोदर मी पहिला बंद केलं पाहिजे ना, मग मला सांगण्याचा अधिकार आहे, मग मला बोलण्याचा अधिकार आहे. तुकाराम महाराजांचं गुळाचं उदाहरण आहे, नाथांचं आणि तुकाराम महाराजांचं. ते एखाद्या लहान बालकाला त्याची आई घेऊन गेली, अहो ह्याला सांगा काहीतरी, हे रोज गुळ खाते, रोज मागते, मी ह्याला रोज कुठला आणून देऊ. मग ती म्हणते बाई तू जरा उद्या ये, मी आज जरा कामात आहे. आणि दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर तुकाराम महाराज सांगतात की उद्यापासून गुळ खायचं नाही, गुळ खायला चांगलं नाही, तब्येतीला हे आहे. मग ती बाई ओरडते, अहो म्हटली हे तुम्हाला काल सांगायला काय झालं, मला आज कशाला परत बोलवलं इकडं. अगं मी तर पहिला खायचं बंद करायला पाहिजे, मग मी ह्याला सांगायला उपदेश करायला योग्यता आहे. मग तसंच स्वतःला जोपर्यंत ह्या विषय वासनांपासून दूर ठेवणार नाही, या विषय वासना किंवा हे जी भेदभ्रांती सांगितली, जगत सत्य, कर्तृत्व भोक्तृत्व, अहंता ममता, विकार, भेदभ्रांती, मुळात पहिला आपण काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या भेदभ्रांती समजून घेतल्या पाहिजेत. आणि मग त्याच्यापासून कारण आपण काय झालं, ह्या जीवामध्ये, जीव ह्या देहामध्ये गुंतून पडलेला आहे. कारण एक वाणी समाजाचा, एक ब्राह्मण समाजाचा गृहस्थ असतो, तो काय करतो, फार गरीब असतो, कुठेतरी एखाद्या मंदिरामध्ये राहून तो त्यांची दिनचर्या चालवत असतो. आणि त्यावेळेचा त्याचा शुद्ध सात्विक भाव होता की गावातली लहान लहान मुलं आहेत, त्यांना काहीतरी वेदांत शिकवावं, त्यांना काहीतरी शास्त्र शिकवावीत, असा त्याच्यामध्ये एक दृढ संकल्प त्याच्या अंतःकरणामध्ये वारंवार उद्भवत होता. पण त्याच्याकडे परिस्थिती नव्हती, त्याला राहायला स्वतःचं घर नव्हतं. म्हणून तो काय करतो, गावातल्या 4 पंचांच्याकडे जातो आणि गावातल्या एक मोठं मंदिर आहे, त्या मंदिराच्या शेजारी एक छोटीशी खोली आहे. मग तो काय म्हणतो, माझा असा एक उदात्त हेतू आहे की मी ही खोली घेतो आणि गावातल्या सगळ्या लहान मुलांना सगळा वेदांत, सगळं शास्त्र पठण बिठण सगळं शिकवतो विना मोबदला, फक्त मला राहायची तेवढी व्यवस्था करा. मग पंच पण त्याचा उद्देश स्वच्छ बघून खुश होतात, अरे मग चांगले, आमच्या मुलांना जर चांगलं मिळत असेल तर द्यायला काय हरकत आहे. त्याला राहायला परमिशन देतात, राहतो. काही कालावधी गेल्यानंतर त्याची पत्नी, मुलं येतात, सगळं तो त्या खोलीवर कुळ कायदाच लावतो. हळूहळू हळूहळू त्याच्या वृत्तीमध्ये बदल व्हायला लागतो आणि आता मी काही सोडणार नाही, हे माझं आहे असा त्याचा भ्रम होतो. आणि काही कालांतरानं त्या मंदिरासाठी ती खोलीची ज्यावेळेला गरज लागली त्यावेळेला त्या पंचांनी त्याच्याकडे निरोप पाठवला की आता आम्हाला ही खोली लागणार आहे आणि तुम्ही तुमच्या राहण्याची व्यवस्था बघा. त्यावेळेला तो म्हणते, कुठली खोली,
तुमचा काय या खोलीशी संबंध आहे? ही माझी आहे, ही माझी खोली आहे, ही मी काय कुणाला खोली देणार नाही, ही मी काय खोली कुणाला देणार नाही, ही माझी खोली आहे. आणि मग काय करतात ते पंच? 2 वेळा 3 वेळा मध्यस्थांच्या मार्गे त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवतात आणि शेवटी मग कोर्टात केस जाते आणि सगळे वेगवेगळे पुरावे, सगळे वेगवेगळे कागदपत्र सादर केल्यानंतर ही खुली कोणाची आहे तर देवस्थान समितीची खुली आहे, ह्याच्याशी काय संबंध नाही म्हटल्यावर त्याला शिक्षा होते. तसं हा जीव काय झालाय त्या देहामध्ये आलाय आणि देह मी म्हणायला लागलाय की पंचमहाभूतांचं देह घेऊन आलाय आणि त्या देह माझा म्हणालाय आणि त्या देहावर तो काय करायला लागलाय? अधिकार सांगायला लागलाय की हे माझं आहे. मग पंचमहाभूतांनी यमाकडे तक्रार करतात जाऊन लगेच, आणि तो आमच्याकडं हे मोक्ष मिळावा म्हणून हा देह घेऊन गेला, हे पंचतत्व घेऊन गेला आणि आता आमचं तो आम्हाला देत नाही आहे. मग यमदेव लगेच नोटीस काढतात, वा काय तुझी तक्रार आहे सांग. नाही, यमदेव येऊन घेऊन जातात. तसं हा देहाचं कार्य संपलं की हा देह इथंच राहणार आहे. तैसे 5ही गाठी पडे मग देहांकार उघडे, देहाकार घडे नाना संकटी नाचवे चहूकडे. अहंकार तू काय करतोय ते आकार घेतला एकदा, 5 पंचतत्वांच्या ज्या पंचीकरण होऊन देह निर्माण झाला, वेगवेगळे आकार घेतो आणि तो आकार घेऊन काय करतोय? सगळी वेगवेगळी संकट जीवनामध्ये निर्माण करून घेतो. का? कारण स्वतःबद्दलचं असणारं स्वतःचं अज्ञान, आणि हे जोपर्यंत अज्ञान आपण दूर करणार नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या भगवंताची किंवा आत्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. आणि त्याच्यासाठी सद्गुरू महत्वाचे आहेत. कारण गुरुच एक आहे, असे आहेत की जे तुम्हाला या पहिल्या तीरासनं त्या पहिल्या तीराला नेऊन सोडणार आहे. कारण गुरूंशिवाय आपल्याला कोणीही हा तरुणोपाय सांगणार नाही. म्हणून त्यांची अनन्य भावानं सेवा करायला पाहिजे. अनन्य भावानं त्यांनी सांगितलेल्या विचारांवर, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण तटस्थपणे राहून, म्हणजे खंबीरपणे राहून तो मार्ग आकारला पाहिजे. आणि मग हळूहळू थेंबे थेंबे त्या मुख्य विषयाचं किंवा त्या आनंदाचा आपण आनंद घेतला पाहिजे. कारण सच्चित आनंद स्वरूप जे परमात्म्याचं आहे ते आपणच आहोत. कारण वेदांची 4 वेदांची 4 महावाक्य सांगितलेले आहेत. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानाम ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म. हे सगळं काय सांगतंय? मीच ब्रह्म आहे. सगळ्यांचा आशय बघितला तर काय? तेच तू आहेस. ज्ञानच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म, मग ते तत्वच मी आहे असा जर बोध जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये दृढ होणार नाही तोपर्यंत आपण आहे असंच जड, मूढ आणि अचेतन राहणार आहे. कारण आत्मतत्वाचं किंवा स्वस्वरूपाचं वर्णन करत असताना काय म्हणतात की ते क्रियारहित, अचल, अविनाशी आहे. आणि बाकीचं तद व्यतिरिक्त काय आहे? सगळं नाशिवंत आहे, चंचल आहे. मग ते नाशिवंत आणि चंचल सोडून क्रियारहित जे आहे, अविनाशी जे आहे, त्या तत्वाशी आपल्याला जर एकरूप व्हायचं असेल तर पांडुरंगाची भक्ती केलीच पाहिजे. सद्गुरूंची भक्ती केली पाहिजे. पांडुरंगामध्ये आणि सद्गुरूंच्या मध्ये भेदबुद्धी न ठेवता तेच ते आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवून आपण जर भक्ती केली तर एक ना एक दिवस सद्गुरूंची कृपा होणार, अंतःकर आवरण दोषाची निवृत्ती होऊन आपण त्या भगवंताची प्राप्ती करून घेणार आहे. म्हणजेच पांडुरंग आपणच होणार आहे. पण तो पांडुरंग होण्यासाठी पहिला आपल्याला काय पाहिजे? आपल्याला अज्ञान दूर केलं पाहिजे. अज्ञानाच्या 7 अवस्था आहेत, 6 अवस्था आहेत. त्या अवस्था सगळ्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. आणि टप्प्याटप्प्यानं आपल्याला हा जो काही विषय आहे, हा ज्या भ्रांती आहेत, त्या भ्रांती आपण दूर सारून त्या आत्मतत्वाशी एकरूप होण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आज निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीच्या दिनानिमित्त हा जो सत्संग सोहळा इथे संपन्न झाला आणि त्या सोहळ्यामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम सर्व समितीचं आणि आयोजकांचा आभार मानतो. कारण मी प्रवचनकार नाही आहे, तुम्हाला आता बोलताना लक्षात आलंच असेल, वेगळं सांगायची काही आवश्यकता नाही आहे. पण गुरुदेवांच्या अनुपस्थितीच्या मध्ये काहीतरी एक थोडा राखीव खेळाडूची भूमिका या स्वरूपानं मी इथं माझं काही जी काही चिंतन सेवा आहे ती मांडली आहे. हे सर्व जे आहे ते गुरुदेवांचं आहे, त्यामध्ये माझं काहीच नाही आहे. मी फक्त एक निमित्त मात्र आहे. आणि असा हा जो अज्ञानाचा किंवा हा भेदाचा जो भ्रम आहे तो आपण सर्वांनी दूर करूया. आपापल्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे काही अंतःकरण चतुष्टय आणि पंचक जे सांगितले, अंतःकरण धरून पंचक सांगितलं आहे, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये सत्विचारांचं, चांगल्या विषयांचं बीजारोपण करूया की जेणेकरून त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रेमाच्या आर्द्रतेमुळे त्याला अंकुर फुटेल आणि तो अंकुर हळूहळू मोठा वटवृक्ष होईल की ज्याच्यामध्ये
ज्याच्या सावलीमध्ये बसून आपण आनंदानं त्या भगवंताशी एकरूप होऊन राहील अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता एक छोटासा अभंग आहे, तो अभंग म्हणतो आणि मी इथं माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. दिसणे हे सरले अवघे प्राक्तन हे उरले, अवघे प्राक्तन हे मुरले. आलो नाही गेलो नाही, आलो नाही गेलो नाही. मध्ये दिसते ही भ्रांती, जागृत होता स्वप्नची हरपे. कर्पूर्ण्याया जग हे हरले, दिसणे हे सरले अवघे प्राक्तन हे उरले, अवघे प्राक्तन हे मुरले. दिसणे हा जन्म योगिया, न दिसणे हा मृत्यू म्हणावा. दिसणे हा जन्म योगिया, न दिसणे हा मृत्यू म्हणावा. गैबी प्रसादे गैबची झाले, आप आपना मध्ये लपले. दिसणे हे सरले अवघे प्राक्तन हे उरले. मच्छंद्र गोरक्ष जालंधर हे, मच्छंद्र गोरक्ष जालंधर हे. न्यावयाले स्वस्वरूपी जाता जाता. गगन ग्राम ते समूळ कोठे गमले. दिसणे हे सरले अवघे प्राक्तन हे उरले, अवघे प्राक्तन हे उरले. म्हणे सोयरा 17-14, म्हणे सोयरा 17-14. मधुमासाचे नवमदिनी, सगुण स्वरूपी निर्गुण ठेले. अनुभव हरले स्वरूप कळे. दिसणे हे सरले अवघे प्राक्तन हे मुरले, अवघे प्राक्तन हे मुरले. ह्या चर्मचक्षुला दिसणारं हे संपूर्ण जगत आहे. हे जगताच्या पलीकडे असणारं ते परमात्मा तत्व जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण आपल्यामध्ये तो बदल घडायला पाहिजे. आपल्यामधलं ते विचारांची जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती वाढवून स्वतःमध्ये तो बदल करायला पाहिजे. झालेली सेवा मी सद्गुरूंच्या चरणी, गुरुजींच्या चरणी तुम्हा सर्व